जागतिक किडनी दिनानिमित्त आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीनिवास अंबिके पुण्याहून. आपलं स्वागत आहे डॉक्टर. डॉक्टर, सर्वात सामान्य किडनी समस्या कोणती आहे? आता आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली डायबिटीजचं प्रमाण बरंच वाढायला लागलंय. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार अनफॉर्च्युनेटली इंडिया हॅज बिकम द डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. त्यामुळे बरेचसे पेशंट जे आहेत ते जर का शुगर त्यांच्या कंट्रोलमध्ये नसतील आणि डायबिटीज आउट ऑफ कंट्रोल असेल तर 30 ते 35% लोकांना किडनीचा आजार होण्याची शक्यता असते. ब्लड आणि युरिन टेस्ट करून ते कंट्रोलमध्ये आणणं महत्वाचं असतं. तसंच हायपरटेन्शन म्हणजे रेज ब्लड प्रेशर किंवा हाय ब्लड प्रेशरमुळे पण किडनीला डॅमेज होण्याची शक्यता असते. तर हे दोन्ही आजार सर्वात कॉमन कॉजेस आहेत किडनीच्या आजाराची. डॉक्टर, मीठ आणि प्रोटीनचे किडनीच्या आरोग्यावर काय परिणाम होतात? आपण रेड मीट जर का कुणाला किडनीचा आजार असेल तर डेफिनेटली अवॉइड करायला सांगतो, कारण काही त्यांनी आपल्या किडनीच्या फिल्ट्रेशन वरती लोड येतो. त्याचबरोबर जर ज्यांना किडनीचा आजार ऑलरेडी झालेला आहे त्यांना माइल्ड प्रोटीन रिस्ट्रिक्शन आपण ऍडवाइज करतो. म्हणजे नॉनव्हेज कमी खायचं, उसळी, कडधान्य ही जी सेकंडरी कॉजेस असतात किंवा क्लास 2 प्रोटीन्स असतात ते अवॉइड करायचे. आणि ऑन अन ऍव्हरेज आपण थोडं माइल्ड प्रोटीन रिस्ट्रिक्शन सगळ्याच किडनी स्टेजेस, किडनी डिझीजच्या स्टेजेस मध्ये अवॉइड करायला सांगत असतो. किडनी आजाराची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत डॉक्टर? किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणं म्हणजे पायाला सूज येणे, चेहऱ्याभोवती सूज येणे आणि जर का किडनीचं फंक्शन आणखीन कमी झालं तर मग मळमळ, उलटी होणे, अन्नपचन कमी होणे. पण बऱ्याचदा काय होतं, ही सगळी लक्षणं जी आहेत ती लेट स्टेज मध्ये येत असतात. ज्या लोकांना किडनीचे आजार होण्याची शक्यता असते त्यांनी ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट केलं तर ते लवकर लक्षात येऊन किंवा म्हणजे लवकर डिटेक्ट होऊ शकतात. एस्पेशली जे आपण रिस्क फॅक्टर्स म्हणतो, म्हणजे कुणाला जर का डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा फॅमिली हिस्ट्री असेल तर अशा लोकांनी त्यांच्या फिजिशियनना किंवा त्यांच्या ट्रीटिंग डॉक्टर्सना सांगावं. म्हणजे ते सांगतील त्या तपासण्या करून घेऊन लवकर डिटेक्ट होणं हे जास्त महत्वाचं असतं. डॉक्टर, जागतिक किडनी दिनानिमित्त तुम्ही जनतेला काय संदेश द्याल? आता बेसिकली मी म्हणलं तसं किडनीची लक्षणं ही सुरुवातीच्या काळात दिसून येत नसतात. त्यामुळे आपण जागरूक राहायला पाहिजे. किडनीचे आजार कसे उद्भवतात, एक सिंपल युरिन टेस्ट करायचं असते. आणि ज्या लोकांना रिस्क असतात, रिस्क फॅक्टर्स असतात, जसे की डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, अशा लोकांनी युरिन रुटीन आणि युरिन रुटीन जर का नॉर्मल असेल तर युरिन अल्ब्युमिन किंवा मायक्रो अल्ब्युमिन म्हणतात त्याची टेस्ट करणं आवश्यक असतं. ब्लड टेस्ट असतात, सिरम क्रिएटिनिन असतात. आणि ज्यांना किडनीचा आजार असेल त्यांनी रेग्युलर फॉलोअप ठेवणं नेफ्रॉलॉजिस्ट बरोबर, म्हणजे किडनी स्पेशलिस्ट बरोबर, हे महत्वाचं असतं. कारण काय किडनीचा आजार हे जे असतात ते साधारणपणे प्रोग्रेसिव्ह असतात, म्हणजे ते कालांतराने वाढत जाण्याची शक्यता असते. तर ते अवॉइड करण्याकरता लवकर डिटेक्ट करणं आणि त्याची योग्य ट्रीटमेंट करणं ते कंट्रोलमध्ये ठेवण्यापासून कंट्रोलमध्ये ठेवायला बरीच मदत होत असते. त्यामुळे लवकर. डॉक्टर, मला सांगा, एखाद्याला किडनी विकार झाला तर कोणते उपचार उपलब्ध आहेत? आता किडनीचे आजार म्हणजे आपण क्रॉनिक किडनी डिझीज किंवा म्हणजे किडनीची कार्यक्षमता कमी होणं हा एक मोठा ग्रुप ऑफ किडनी डिझीजेस असतो. त्याच्या व्यतिरिक्त युरिन मधनं प्रोटीन्स जाणं, तर बाकी पण आणखीन किडनीचे आजार असतात. बेसिकली ज्यांची किडनीची कार्यक्षमता कमी झाली आहे किंवा किडनी फंक्शन कमी झालंय अशा लोकांना कुठल्या स्टेज मध्ये ते आहेत, म्हणजे सगळ्याच पेशंट्सना आजाराचं स्वरूप किंवा आजाराची सिव्हिअरिटी सारखीच असते असं नाही. ज्यांचं किडनी स्टेज 10 ते 15% कमी झालेली असते अशा लोकांमध्ये लक्षणं जास्त प्रमाणात दिसायला येऊ लागतात. त्यांचं ओव्हरऑल वेलबिंग किंवा जनरल हेल्थ वरती परिणाम व्हायला लागतो. पण बेसिकली कुठल्या स्टेजला तुमचा किडनीचा आजार आहे त्याच्यावरती किडनीच्या ट्रीटमेंट, कुठली ट्रीटमेंट लागणार हे अवलंबून असतं. डॉक्टर, सर्वात सामान्य किडनी समस्या कोणती आहे? आता आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली डायबिटीजचं प्रमाण बरंच वाढायला लागलंय. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार अनफॉर्च्युनेटली इंडिया हॅज बिकम द डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. त्यामुळे बरेचसे पेशंट जे आहेत ते जर का शुगर त्यांच्या कंट्रोलमध्ये नसतील आणि डायबिटीज आउट ऑफ कंट्रोल असेल तर 30 ते 35% लोकांना किडनीचा आजार होण्याची शक्यता असते. ब्लड आणि युरिन टेस्ट करून ते कंट्रोलमध्ये आणणं महत्वाचं असतं. तसंच हायपरटेन्शन म्हणजे रेज ब्लड प्रेशर किंवा हाय ब्लड प्रेशरमुळे पण किडनीला डॅमेज होण्याची शक्यता असते. तर हे दोन्ही आजार सर्वात कॉमन कॉजेस आहेत किडनीच्या आजाराची. डॉक्टर, मीठ आणि प्रोटीनचे किडनीच्या आरोग्यावर काय परिणाम होतात? आपण रेड मीट जर का कुणाला किडनीचा आजार असेल तर डेफिनेटली अवॉइड करायला सांगतो, कारण काही त्यांनी
आपल्या किडनीच्या फिल्ट्रेशन वरती लोड येतो. त्याचबरोबर जर ज्यांना किडनीचा आजार ऑलरेडी झालेला आहे त्यांना माइल्ड प्रोटीन रिस्ट्रिक्शन आपण ऍडवाइज करतो. म्हणजे नॉनव्हेज कमी खायचं, उसळी, कडधान्य ही जी सेकंडरी कॉजेस असतात किंवा क्लास 2 प्रोटीन्स असतात ते अवॉइड करायचे. आणि ऑन अन ॲव्हरेज आपण थोडं माइल्ड प्रोटीन रिस्ट्रिक्शन सगळ्याच किडनी स्टेजेस, किडनी डिझीजच्या स्टेजेस मध्ये अवॉइड करायला सांगत असतो. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong tea.